इचलकरंजी शहरास पंचगंगा नदी जकवेलमधून अशुद्ध पाणी पुरवठा होणाऱ्या दाबनलिका बदलणे कामाचा शुभारंभ. इचलकरंजी शहरास पंचगंगा नदीमधून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेअंतर्गत पंचगंगा नदीकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येत असलेल्या जुन्या दाबनलिका बदलण्याच्या कामाचा शुभारंभ आज सोमवार 21 जुलै रोजी शहराचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदर दाबनलिका बदलणेकरिता महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील होते. सदर पाईपलाईन प्रथम 1965 साली टाकण्यात आली होती. त्यावेळच्या लोकसंख्येच्या तुलनेत ती पुरेशी होती. मात्र सध्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे सदर योजना अपुरी ठरत होती. तसेच पाईपलाईन जुनी झाल्यामुळे वारंवार गळती होऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. सध्या नव्याने बदलण्यात येत असलेली 750 मिमी व्यासाची दाबनलिका पुरेशा क्षमतेची आहे. दाबनलिका बदलणे कामामुळे इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व सक्षम होणार आहे. यावेळी माजी सभापती श्रीरंग खवरे, राजू बोंद्रे, अमृत भोसले, राजू रजपुते, मारुती पाथरवट, सुषमा भिसे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता डॉक्टर बाजी कांबळे, या कामाचे मक्तेदार मौला बागवान व पाटील यांचेसह पाणी पुरवठा विभागाकडील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.